धन्यवाद. हो थांबा 2 मिनिटं. हे पहा या ठिकाणी प्रथमतः घाटाच्या राजाला सन्मानित करण्यात येणार आहे. आजचा घाटाचा राजा मंगेश रामदास सातकर स्थळ यांचा गाडा 11 सेकंद 22 मिली पॉइंट मध्ये जाऊन घाटाचा राजा मानकरी ठरलेला आहे. गाडा मालक घाटाच्या तळाला या ग्रामस्थ मंडळी ट्रॉफी खाली घ्या आणि खऱ्या अर्थानं घाटाच्या राजासाठी ज्यांनी भव्य दिव्य अशी ट्रॉफी ठेवली याच नगरीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती ज्योतिताई राहुल सांडबोर आणि राहुल दादाभाऊ सांडबोर सदानंद ढाबा वासुली यांनी या ठिकाणी घाटाच्या राजासाठी भव्य आणि दिव्य ट्रॉफी ठेवलेली आहे. त्यांच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं या ठिकाणी घाटाच्या राजाला सन्मानित करण्यात येणार आहे. घाटाचा राजा मंगेश रामदास सातकर गाडा मालक या घाटाच्या तळाला हा सज्जित ट्रॉफी घेऊन या ना खाली. त्याचप्रमाणे खजिन बैलाचे मालक वसंत शेठ सांडवर पाटील आपण देखील उपस्थित झालात. राहुल शेठ सावळे पाटील आपण देखील उपस्थित झाला. आपलं देखील सहर्षाचं स्वागत. अहो सातकर मंडळ आहे का ट्रॉफी घ्यायला? सातकर मंडळ ट्रॉफी द्यायला कोणी? अभिनंदन आणि ट्रॉफी खाली घ्या. खऱ्या अर्थानं ज्यांनी ट्रॉफी ठेवली सौभाग्यवती याच नगरीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्योतिताई राहुल सांडबोर आणि राहुल दादा सांडबोर सदानंद ढाब्याचे मालक यांनी या ठिकाणी ट्रॉफी ठेवलेली आहे. त्यांच्या वतीनं ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं यात्रा कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कमिटी ग्रामस्थ यांच्या शुभ हस्ते आजच्या घाटाच्या राजाला या ठिकाणी घाटाच्या तळाला सन्मानित करण्यात येत आहे. वाजंत्री थांबा. त्याचप्रमाणे तिनवाडी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य भगवान शेठ पाचारणे आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. 2 मिनिटं. वाजंत्री मंडळी वाजू नका. या ठिकाणी घाटाच्या राजाला घाटाच्या तळाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. प्रेक्षक मंडळी घाटाच्या राजाचं टाळ्या वाजवून स्वागत करा आणि वाजवा आता. त्याचप्रमाणे धन्यवाद धन्यवाद चालू असलेल्या यात्रेनिमित्तानं आमच्या सांडवरड गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि गोपीलबाव ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय केडी सांडवर मामा आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत. खास विनंती आहे आपण पाठीमागच्या स्टेजवरती उपस्थित राहायचंय. अहो फायनलचा नियम सांगू ऐका. या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांनी घाटाच्या राजाची ट्रॉफी ठेवली सदानंद ढाब्याचे मालक राहुल दादा सांडबोर आणि ज्योतिताई सांडबोर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य 1000 रुपये लावून मंडळीसाठी बक्षीस आहे. आपलं स्वागत. फायनल असे दिली जाईल. ग्रामस्थांच्या वतीनं नोंद घ्या. 1 नंबरला 2 व्हीलर गाडी आहे. त्या गाडीची किंमत ग्रामस्थ ठरवतील. 2 गाडी मालकांना ती गाडी दिली जाईल. नंबर 2 ला 2 व्हीलर आहे ती पण 2 गाडी मालकांना दिली जाईल. नंबर 3 ला 31,000 रुपयाचं बक्षीस आहे त्या 2 गाडी मालकांना दिलं जाईल. नंबर 4 ला 21,000 रुपयाचं बक्षीस आहे तेही बक्षीस 2 गाडी मालकांना विभागून दिलं जाईल. आणि नंबर 5 ला 11,000 रुपयाचं बक्षीस आहे. नंबर 5 पासून शेवटचं 9 नंबर पर्यंत सेपरेट फायनल दिली जाईल. याची गाडी मालकांनी नोंद द्या. त्याचप्रमाणे उद्योजक मचिंद्र शेठ तळेकर आणि मयूर शेठ पानवंद उपस्थित झाला. स्वागत. 10 नंबर पर्यंत नंबर 5 ते 10 नंबर पर्यंत सेपरेट फायनल दिली जाण्याची गाडी मालकांनी नोंद घ्या. या ठिकाणी गड्याला जर काही फॉल्ट झाला हातातल्या गड्याला सेकंद सांगितले जातील. फायनलला कांड हे 60 फुटावरती बरोबर आहे का? 70 फुटावरती या ठिकाणी राहील. 70 फुटाच्या पुढे जर कांड गेलं घड्याळ लागलं जाणार नाही. गाडा खुनाच्या पुढून सुटला घड्याळ लागलं जाणार नाही. आणि गाडा मालक तुम्हाला एक महत्वाची सूचना आहे. तुमचा 4था बैल झुपणे असतोय आणि आम्ही सांगतोय कांड मागे घ्या. सगळा घोटाळा तुमचा होतोय. त्यामुळं गाडा मालक आपापल्या जबाबदारी व कांड खुनवदारा नियमाचं पालन करा. सगळ्या गाड्या मालकांना नियम हा सारखा राहील. आणि तुमच्या काही जुगलबंद्या असतील त्या जुगलबंद्या या ठिकाणी चिठ्ठीवरती लिहून द्या. याची गाडी मालकांनी नोंद घ्या. सकाळी जी 4 बैल होती ती 4 बैल या ठिकाणी ग्राह्य धरली जातील. बैल बदलला फायनल गाडा बक्षीस पत्र नाही याची नोंद घ्या. त्याचप्रमाणे चालू असलेल्या यात्रेसाठी प्रसिद्ध कबड्डीपटू संदीप शेठ कोयंकर पाटील आपण देखील उपस्थित झालात. आपलं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे करमारे 1 नंबर फायनल साठी उल्हास शेठ गणपत हुंडारे धर्मराज बैलगाडा संघटनाने काशीनाथ शेठ गबाजी केदारी सरपंच सुरकुंडी जुगलबंदी घ्या. पहिलं पुढं फुकारा. आलो
आणि गाडा मालक एक महत्वाचा नियम सांगायचा राहिलाय, सेम टू सेम जर पॉइंट आले, जो गाडा मालक पहिला झालेला आहे त्याला प्राधान्य राहील, नंतर जो गाडा मालकाची बारी झाली त्याला पुढच्या नंबरात टाकलं जाईल, याची नोंद घ्या. सेम पॉइंट आले तर. आणि खऱ्या अर्थानं सकाळपासून ज्यांनी घड्याळावरती अचूक आणि बिनचूकपणे काम केलं, डॉक्टर निलेश शेठ पठारे, त्याचप्रमाणे विशालभाऊ सांडभोर, दोन्ही मंडळींचं मनपूर्वक स्वागत. आणि निशाणावरची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली एक चाणाक्ष निशाण बहादर जीवनशेठ खराबी, जीवनशेठ गोरे. चांगलं कामकाज आपल्या या ठिकाणी चाललंय, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे या ठिकाणी तिनवड नगरीचे माजी उपसरपंच आणि तंटमुक्तीचे अध्यक्ष जयराम भाऊ पासरणे आपण देखील उपस्थित झालात, सहर्ष स्वागत. महेंद्र शेठ वरकड आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करण्याचं कामकाज केलेलं आहे. भाऊ आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि जीवनशेठ गोरे झालं थोडं चुकून, जीवनशेठ अभिनंदन, चांगलं कामकाज चाललंय, स्वागत. सरा मोकळी मंडळी माग सरा. या ठिकाणी आलेल्या सगळ्या गाड्या मालकांचं, गाडा शौकीनांचं, हॉटेल व्यावसायिकांचं, माता भगिनींचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. पहिल्या फेरीचा गाडा आहे का? टोकन कुठे? या ठिकाणी यादनगरीच्या उत्तरपतीचा घोडे मित्रांनो, प्रवीण नामदेव आरुडे यादनगरीच्या उत्तरपतीचा खेळ जिंकतोय. या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, महाराष्ट्र केसरी घड्याळ मास्टर, साहेब केसरी घड्याळ मास्टर, आणि खऱ्या अर्थानं ज्यांची पुणे नगर जिल्ह्यामध्ये एक चाणाक्ष घड्याळ मास्टर म्हणून ओळख आहे, नितीन शेठ थिगडे चेअरमन, आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि ज्या गाड्या मालकांना या ठिकाणी एक टोकन पासून आतापर्यंत कोणाला व्हिडिओ फोटो पाहिजे असतील, राजूभाऊ कुसाळकर, विकास बालगरे, आदेश नलवडे, सुजितराव पोळ यांच्याशी संपर्क साधा. चांगलं कामकाज चाललंय, तिन्ही चारही मंडळींचं मनपूर्वक स्वागत. विवेक दादा थिगळे आपण या ठिकाणी उपस्थित, आपलं मनपूर्वक स्वागत. सेकंद 14 एक नंबर नगरीच्या उत्तरप्रदेशचा सत्कार तळगावच्या सरपंच कोईकर सत्कार वरकड गाडी जुगारबंदीचा खेळ जिंकतो. विठ्ठल कोईकर माजी सरपंच आणि दिग्विजय स्वप्नील भैया सत्कार सरपंच वरकड गाडवा जुगारबंदी. या ठिकाणी नवनाथ भाऊ वरकड, महेंद्र शेठ गाढवे, स्वप्नील भैया सत्कर, नागेश भाऊ कोहिंकर, 5 मित्रांची प्रेमाची जुगलबंदी, 500 रुपयाचे बक्षीस, स्वागत.
थांबा जरा गाडा मालक थांबा. जीवन काय झालंय? थांबा जरा. महेंद्र ओ थांबा थांबा 2 मिनिटं थांबा. त्याचप्रमाणे चालू असलेल्या यात्रेसाठी ज्यांनी चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस ठेवलंय ते प्रकाश शेठ अर्जुन सांडवर साहेब, आपण देखील आलात. आपलं देखील सहर्ष असं स्वागत. आपला पाठिंबाच्या स्टेजवरती सन्मान होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण पाठिंबाच्या स्टेजवरती उपस्थित राहायचंय. या ठिकाणी राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि प्रथम लोकनियुक्त सरपंच अरुणभाऊ थिगळे, ज्ञानेश्वर किसन आरोडे ग्रामपंचायत सदस्य आणि सुदाम शेठ किसन आरोडे उद्योगपती, या ठिकाणी राजगुरुनगर सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष अरुणभाऊ थिगळे सरपंच आणि ज्ञानेश्वर किसन आरोडे ग्रामपंचायत सदस्य तिन्हेवाडी आणि सुदाम शेठ आरोडे उद्योगपती 1000 रुपयाचे बक्षीस स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी उद्योजक पंकज शेठ पाचारणे, दीपक शेठ करमाने आणि रविभाऊ आरोडे आपण उपस्थित झालात. आपलं देखील सहर्ष स्वागत. अरे जीवन भाऊ. उद्योजक वसंत शेठ शांताराम सांडवर आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे आपल्या तिनवडी नगरीचे माजी उपसरपंच भरत शेठ गुलाब सांडोर पाटील आपण देखील उपस्थित झालात. सहर्ष स्वागत. भगवान शेठ सांडोर पाटील, दत्तात्रय शेठ सांडोर पाटील आपलं देखील सहर्ष असं स्वागत. उद्योजक काळूराम शेठ सांडोर पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत. या ठिकाणी खेड तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक, चांदोस नगरीचे आदर्श सरपंच आणि चुपणीचा राजा म्हणून ज्यांची पुणे नगर जिल्ह्यामध्ये ओळख आहे, माणिक मामा सांडभोर सरपंच आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे उद्योजक बाळूशेठ सांडभोर आपलं देखील सहर्ष स्वागत. काय आलं? त्याचप्रमाणे चालू असलेल्या यात्रेनिमित्तानं ज्या पद्धतीने पुरुष लोकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे त्याच पद्धतीने महिला भगिनींची उपस्थिती देखील खूप आहे. सर्व महिला भगिनींचं देखील सांडवडे यात्रा कमिटीचे सहर्ष असं स्वागत. संपतभाऊ सांडभोर शेठ आपण या ठिकाणी उपस्थित झालात. 500 रुपयाचा अलाउन्सर मंडळीसाठी बक्षीस स्वागत. या ठिकाणी मुंबई किंग आणि टॉप खिलार बैलाचे व्यापारी सागरदादा डांगले, शॉटगन बैलाचे मालक आपलं स्वागत. नवनाथ भाऊ लागलं तर कांड मागा घ्या, 5 मिनिटं थांबा, सहकार्य करा. या ठिकाणी सकाळपासून
वागेश्वर बैलगाडा संघटनेचे कार्यकर्ते सगळी मंडळी थोडस आळ्यात जा बरं, सहकार्य करा. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रगतशील शेतकरी गोरक्षनाथ बाबुराव सांडवर पाटील आपण देखील उपस्थित झालात. सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी मोरा ग्रुप बैलगाडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कदमवाडी गाव नवला कुंभरेगावचे फायनल सम्राट विश्वासभाऊ कदम, सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित. विश्वासभाऊ आपलं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. उद्योजक पंढरनाथ शेठ गायकवाड आपलं देखील सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी संपूर्ण जगभर ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक घाटामध्ये लाईव्ह दाखवण्याचं काम होत आहे ते महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय रामकृष्णजी टाकळकर, अखिल भारतीय यूट्यूब चॅनलचे मास्टर माइंड नेतृत्व सूरजभाऊ भूमकर आणि त्यामध्ये त्यांची टीम कॅमेरामॅन मयूर राऊत, महेश पुरी, आदिनाथ पडवळ, गौरव झेंडे सगळ्यांचे या ठिकाणी चांगलं कामकाज आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थाने चालू असलेल्या यात्रेसाठी ज्या मान्यवरांनी आणि देणगीरांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिली त्या सर्व देणगीरांचं सांडवर यात्रा कमिटीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. आणि चालू असलेल्या घाटासाठी तिनवाडीतील सांडवाडीतील सर्व तरुण मित्रमंडळांनी जो सहभाग दर्शवला आणि जेवढी यात्रा चांगल्या पद्धतीने पार पाडली सर्व तरुण मित्रमंडळांचं आणि यात्रा कमिटीचं सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे उद्योजक निखिल शेठ बबन सांडवर पाटील आपण देखील उपस्थित. सहर्ष असं स्वागत. भरत मामा गुलाब शेठ सांडवर पाटील माजी उपसरपंच, मामा आपलं देखील सहर्ष असं स्वागत. उद्योजक शिवाजीराव आरुडे सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या करमणुकीसाठी आज सायंकाळी ठीक 8 वाजता सांडवरड या ठिकाणी सिने अभिनेत्री सुप्रसिद्ध रील स्टार स्नेहा पिंपरीकर यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण त्याचा आस्वाद घ्यावा. त्याचप्रमाणे उद्योजक सुरेश शेठ लवराज सांडुर पाटील आणि अमित शेठ कोरडे आपण दोघेही उपस्थित झालात. आपलं देखील सहर्ष असं स्वागत.
त्याचप्रमाणे पांडुरंग शेठ सांडोर पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे उद्योजक शहाजी शेठ सांडोर पाटील आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील सहर्ष असं स्वागत. उद्योजक संदीप शेठ सांडोर आणि दशरथ शेठ शिगळे मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत. सांग ना. उद्योजक संकेत शेठ गाडवे आपलं देखील सहर्ष असं स्वागत. आलो घ्या कांड्या घ्या पुढं. अतुल शेठ विठ्ठल कोहिंकर, दिग्विजय स्वप्नील भैया सातकर, वरकड गाडवे जुगलबंदी. जीवन शेठ पुकारायचा गाडा. हा पुकारा म्हणतात. त्याचप्रमाणे उद्योजक संतोष नाना पाचरणे, अमरभाऊ सांडोर पाटील सहर्ष असं स्वागत. या पुकारा गाडा पुकारा. त्याचप्रमाणे फॉरेस्ट ऑफिसर सागर शेठ तांबे पाटील आपलं देखील सहर्ष असं स्वागत. चैतन्य शेठ पानमन आपलं देखील सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे उद्योजक इंजिनियर नाही गाडा खुन गया.
वर चालणारी मंडळी जरा घाईनं चला. खाली या रे मंडळी, घाईनं या. खाली वर चालणारी मंडळी घाईनं जा. त्याचप्रमाणे या ठिकाणी इंजिनियर अपूर्व सांडवर पाटील आपण देखील उपस्थित झालात. सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे तिनवडी नगरीचे माजी उपसरपंच दिगंबर शेठ सांडवर पाटील आपण देखील उपस्थित झालात. सहर्ष असं स्वागत. उद्योजक दिनेश शेठ दरेकर आपण देखील उपस्थित झालात. सहर्ष स्वागत. गाडा खुणाव घ्या मंडळी. ओ बंटी गाडा माग दाबा. पलीकडचा बैल अजूक माग दाबा थोडासा. सागर शेठ गाडवे फायनल सम्राट. कृष्णा संतोष साने बैलगाडा संघटना सायराज दादा सागर मोरे 500 रुपयाचे बक्षीस स्वागत. सातकर सरपंच. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुकावडी नगरीचे माजी सरपंच काकासाहेब कोरडे पाटील आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी सुप्रसिद्ध रजिस्ट्रार प्राजक्ताताई बुरुड आपण या ठिकाणी आला. स्वागत. कांड खुणवग्या गाडा मालक 70 फुटाची खून आहे. एकही फूट कांड पुढे घेऊ नका. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुकाडी नगरीचे माजी उपसरपंच आणि प्रसिद्ध कबड्डीपट्टू आमचे ज्येष्ठ बंधू साहेबराव शेठ गाडवे पाटील आपण देखील उपस्थित झालात. हो आपलं देखील सहर्ष स्वागत.
गाडा अगा नाही दोन मंडळी गाडा दाबून धरा. हो मंडळी गाडा पाठीमागे दाबून धरा. गाडा खुणाव धरा. पप्पू या ठिकाणी स्वामी समर्थ बिल्डर्स आणि उपनगर अध्यक्ष आदरणीय संदीप शेठ सांडबोर आपण या ठिकाणी शेठ उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. कांड खुणव घ्या. कांड खुणव घ्या. या ठिकाणी अजित नारायण सांडबोर अद्वैत इव्हेंट्स अँड फायबर यांच्याकडून प्रत्येक फायनलच्या गाड्याला 200 रुपयाचं बक्षीस आहे. गाडा मला नोंद घ्या. असं 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी उपस्थित सर्वांचं स्वागत. सांडबोर मंडळी आहे का? सांडबोर एकच नाव आहे ना? नाव एकच आहे का? हा पुकारा. एक नंबरच्या बैलासाठी आज नगरीच्या अध्यक्षपतीचा घरचा साथ गौरव सांडबोर या ठिकाणी अजित नारायण सांडबोर अद्वैत इव्हेंट्स अँड फायबर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस स्वागत. संदीप शेठ बबनराव कोरडे यांच्याकडून चालू गाड्याला 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. मोकळी मंडळी मागे सरा, विनाकारण लागालाग होईल.
या ठिकाणी अशोक शेठ नवले सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित, स्वागत, हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे या ठिकाणी चालू असलेल्या यात्रेनिमित्तानं जत्रा हॉटेलचे सर्व श्रीनाथ साहेब सांडवर आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी प्रत्येक गाड्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस, फायनल साठी अजित शेठ नारायण सांडभोर, आद्विक इव्हेंटचे सर्वांना अँड फायर वर्कचे सर्व यांच्या वतीनं 200 रुपयाचं बक्षीस आहे, स्वागत. गाडा जाऊ दे, एवढा गाडा बरं. मोकळी मंडळी मागे सरा. या ठिकाणी यादनगरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर किसन आरुडे, सुदाम शेठ किसनराव आरुडे उद्योजक आणि ईश्वर शेठ राजाराम आरुडे उद्योजक अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे, स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी या ठिकाणी यादनगरीचे आदर्श माजी उपसरपंच बाळासाहेब सोप्पनाथ सांडभोर 500 रुपये अलाउन्सर मंडळीसाठी बक्षीस, स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी राजेशाही हॉटेलचे सर्व तानेशेठ पांडुरंग सांडोर पाटील भाऊ आपण देखील आलात, आपलं देखील सहर्ष स्वागत. आपला पाठीमागच्या शेजारती सन्मान होत आहे. या ठिकाणी तेजसदादा सांडभोर आणि जय भवानी बैलगाडा संघटना रामारी कदम, अजितदादा चव्हाण वागेश्वर बैलगाडा संघटना, तुषार दादा सांडभोर 1000 रुपयाच्या अलाउन्सर मंडळीसाठी बक्षीस, स्वागत. आणि प्रत्येक फायनलच्या गाड्यासाठी 200 रुपयाचे बक्षीस. उद्योगपती अजित नारायण सांडभोर, आद्विक इव्हेंटचे सर्वांनी अँड फायर वर्कचे सर्व यांच्या वतीनं 200 रुपयाचे बक्षीस आहे, मनपूर्वक स्वागत. मोकळी मंडळी मागे सरा. या ठिकाणी
पुणे जिल्हा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे कायदेशीर सल्लागार, बुटेवाडी नगरीचे फायनल सम्राट आणि खेड तालुका वकील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल शेठ तळेकर वकील साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे बुटवाडी यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष फायनल सम्राट सतीश भाऊ तळेकर आपलं स्वागत. त्याचप्रमाणे आपल्या तिनवडीचं गाव सोशल मीडियावरती जे रीलच्या माध्यमातून गाजवतात ते आपल्या राजीव शेठ आरोडे चेअरमन, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक. 1000 रुपयाचा लावून मंडळीसाठी बक्षीस आहे. आपलं चेअरमन स्वागत. कांड खुनाव घ्या. गाडा मालक. त्याचप्रमाणे उद्योजक श्रीकांत शेठ आरुडे आणि पुणे जिल्हा वीज कामगार पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे सहकारी मित्र सूर्यकांत भाऊ सांडूर पाटील आपण देखील उपस्थित झालात. व आपलं देखील सरचे स्वागत. आपला पाठिंबाच्या शेजारी सन्मान होत आहे, त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण पाठिंबाच्या शेजावरती यायचं. तुषार भाऊ तांबे यांचं घोडे या ठिकाणी हरवलेलं आहेत. तांबडं घोडे कोणाला जर आढळलं तर त्या ठिकाणी बांधून ठेवा आणि इकडे अलाउन्सरच्या स्टेजवर संपर्क साधा किंवा फोन करा. एक नंबर जो महिन्यासाठी रमा संजय ग्रुपचा कळाच्या वडीगावच्या सरपंचाचा सत्कार जयद जुगलबंदीचा खेळ जिंकतो. सत्कार आणि पैलवान निखिल जय संजय जय जुगलबंदी. निखिल शेठ सांडबोर 500 रुपये झाला जर मंडळीसाठी बक्षीस आहे. आपल्या या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी अद्विकी इव्हेंटचे सर्व आणि पॉवर वर्कचे सर्व अजित शेठ नारायण सांडबोर यांच्याकडून फायनलच्या गाड्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस आहे. गाडा मालक याची नोंद घ्या. उद्योजक शुभम भाऊ डोरे सरचे असं स्वागत. हो पाठीमागे गाडा कोणाचा चिठ्ठी द्या. अहो उल्हास शेठ गणपत हुंडारे आणि विनायक आबा काळूराम मोरेत नगर सेवक टाळेगाव चिखली या बैल पुढं. एक नंबर जो बैलासाठी मोडागाव जात्यामध्ये जाऊ टाळेगाव चिखली गाव नगर सेवकाचा जुगलबंदीचा खेळ जिंकतो.
ठिकाणी उल्हास ढोंडारे फायनल सम्राट धर्मराज बैलगाडा संघटना आणि विनायकाबा मोरे नगर सेवक जुगलबंदी अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत. अशोक भाऊ नवले शेठ आपण या ठिकाणी उपस्थित झाला. दत्ताभाऊ गाढवे 500 रुपयाचं अलाउन्सर मंडळीसाठी बक्षीस स्वागत. या ठिकाणी प्रत्येक गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. त्याचप्रमाणे MSME अधिकारी संदीप शेठ डांगे पाटील आपण देखील उपस्थित सहर्ष स्वागत. दाबा आतमध्ये. हो मोकळी मंडळी थोडं मागे सरा बरं. या ठिकाणी आमचे दाजे त्याचप्रमाणे चालू असलेल्या यात्रेनिमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय ते खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि विद्यमान संचालक आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ राक्षे पाटील आपण देखील उपस्थित झालात. भाऊ आपलं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. आपला सांडोडे ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होत आहे त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. मी व्हीएस मामा सांडोर पाटील आपणास विनंती करतो की त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे सातकर नगरीचे माजी सरपंच मारुती शेठ चिमाजी सातकर पाटील सरपंच आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील सहर्ष असं स्वागत. आपला देखील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार होत आहे आपण त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. यूट्यूब रशी नका नाही दिली सोडू बैलाची. या ठिकाणी आमचे दाजी सुरजभाऊ वाघेरे दाजी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन. टोकन द्या गाडा मालक. कोहिंकर आरबूज जुगलबंदी एक नंबर जुगलबंदी मेडिकलच्या मालकाचा खेळ
शेठ नारायण सांडभोर अद्विक यांचे सर्वे सर्व आणि फायरवर्कचे सर्वे सर्व अजित शेठ सांडभोर यांच्याकडून प्रत्येक गाड्यासाठी फायनलच्या 500 रुपयाचे बक्षीस आहे. मनपूर्वक स्वागत. आणि खऱ्या अर्थानं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनेवाडी सांडवडी पानमळचं गाव जगामध्ये प्रसिद्ध करणारे याच गावचे सुपुत्र प्रसिद्ध रजिस्ट्रार व्हीएस मामा सांडो पाटील आपण देखील सकाळपासून उपस्थित झालात. यात्रा कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष असं स्वागत होतंय. आपला पाठिंबाच्या शेवटी सन्मान होत आहे त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी भावी सरपंच ओ मोकळी मंडळी मागे सरा, सहकार्य करा. या ठिकाणी याजनगरीचे भावी सरपंच राहुल चेट वरकड सीए साहेबांकडून अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचे बक्षीस आले. मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आमचे दाजी मंगेश रामदास सुरजभाऊ वाघिरे उद्योगपती शेठ आपण या ठिकाणी आलात. 500 रुपये दलाम जर मंडळीसाठी बक्षीस स्वागत. गाडा कोणाचा आहे? एक नंबरच्या फायनलसाठी आजच्या गटाच्या राजाचा सत्कार नगरीचा खेळते उद्योजक संदीप शेठ सांडोर आपण देखील उपस्थित झाला. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे आबासाहेब सांडोर पाटील आपण देखील उपस्थित झाला. सहर्ष असं स्वागत. शिव मोबाईल शॉपीचे सर्व निलेश भाऊ सांडवर आपलं देखील स्वागत. मोकळी मंडळी मागे सरा. तुझ्या लेवर
या ठिकाणी प्रत्येक गाड्यासाठी फायनलच्या 500 रुपयाचे बक्षीस अजित शेठ नारायण सांडबोर अद्विक इव्हेंटचे सर्व या ठिकाणी उद्योजक श्यामशेठ चौधरी पाटील उपस्थित, स्वागत. घ्या कांड घ्या पुढं. या ठिकाणी याच नगरीचे भावी सरपंच राहुल शेठ वरकड सीए साहेबांकडून परत एकदा 1000 रुपयाचा लावून मंडळीसाठी बक्षीस, स्वागत. घ्या अजित शेठ सांडबोर अद्विक इव्हेंटचे सर्व आणि फायर वर्कचे सर्व यांच्याकडून प्रत्येक गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. सोपान शेठ कोरडी 500 रुपयाचा लावून मंडळीसाठी बक्षीस आहे, स्वागत. राहुल शेठ वरकड भावी सरपंच सीए साहेबांकडून परत एकदा 1000 रुपयाचं बक्षीस, स्वागत. तुकाई भंबरवाडी नगरीचे गाडा कोणाचा आहे आता? नागेश भाऊ गाडा कोणाचा आहे? त्याचप्रमाणे याच गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक
प्रदीप शेठ सांडोर पाटील आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील सहर्ष स्वागत. आपला पाठीमागच्या स्टेजवरती सन्मान होतोय, त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण पाठीमागच्या स्टेजवरती उपस्थित राहायचंय. त्याचप्रमाणे याच गावचे सुपुत्र 2 मिनिटं. सीए राहुल शेठ वरकड साहेब आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील सहर्ष स्वागत. आपला देखील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार होतोय, त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण पाठीमागच्या स्टेजवरती नवनाथ उपस्थित शेठ राहायचंय. दत्तात्रय वरकड आणि महेंद्र शेठ शांताराम गाडवे जुगलबंदी फायनल साठी गाडा करा. त्याचप्रमाणे एक नंबरच्या फायनलसाठी नगरीच्या अध्यक्षपदीचा सरपंचाच्या बुट्ट्यावडी गावच्या सरपंचाचा वरकड गाडवे जुगलबंदीचा खेळ जिंकतो. आणि महेंद्र शांताराम गाडवे जुगलबंदी या ठिकाणी यादनगरीचे सरपंच नवनाथ शेठ वरकड, महेंद्र शेठ गाडवे 500 रुपयाचे बक्षीस स्वागत. या ठिकाणी यादनगरीचे भावी सरपंच राहुल शेठ वरकड सीए साहेबांकडून परत एकदा 1000 रुपयाचे बक्षीस स्वागत. आणि फायनलच्या गाड्यासाठी अजित शेठ नारायण सांडभोर आद्विक इव्हेंटचे सर्वांनी फायर वर्कचे सर्व यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस आहे, मनापूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे याच गावचे सुपुत्र आणि एमएससीबी अधिकारी सुनील भाऊ सांडोर पाटील आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील सहर्ष असं स्वागत. गाडा कोणाचा आहे, गाडा कोणाचा आहे सांगा. येऊ द्या पहिलं पुढं, मोकळी मंडळी सर माग. या ठिकाणी प्रत्येक फायनलच्या गाड्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस. अजित नारायण सांडभोर आद्विक इव्हेंटचे सर्व आणि फायर वर्कचे सर्व 500 रुपयाचे बक्षीस स्वागत. याच नगरीचे भावी सरपंच राहुल शेठ वरकड सीए साहेबांकडून परत एकदा 1000 रुपयाचे बक्षीस स्वागत. त्याचप्रमाणे चालू असलेल्या यात्रेसाठी ज्या पद्धतीने पुरुष लोकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे, त्याच पद्धतीने महिलांची देखील उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरी सर्व महिला भगिनींचं सांडवडी यात्रा कमिटीच्या वतीनं आणि यात्रा सांडवडी ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे नुकतंच ज्याचं शुभारंभ झालंय त्या श्रद्धाताई नितीन शेठ सांडोर पाटील ताई आपलं देखील सांडवडी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. आपला पाठीमागचा शेरोजी सन्मान आहे, त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचंय. गाडा कोणाचा त्या आहे ठिकाणी आता? सचिन पप्पा सूर्यकांत मंडलकर फायनल साठी गाडा बैल दुपायचा आहे. दुपतारा मंडळी पाहिला का जायचंय. त्याचप्रमाणे सानवी इलेक्ट्रिकलचे सर्व उद्योजक सुजल शेठ नवनाथ पाटोळे साहेब आपण देखील आलात. आपलं देखील सहर्षाचं स्वागत. सुभाष शेठ मगन करमारे बरोबर ना, आणि जगन अण्णा बबनराव तळेकर सरपंच घ्या पुकारा. नगरीच्या अध्यक्षपदीचा बुट्ट्यावाडीच्या सरपंचाचा सावळा ग्रुपचा कार्यमर्याद तळेकर जुगलबंदीचा खेळ जिंकतो.
फायनलच्या प्रत्येक गाड्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस अजित नारायण सांडभोर अद्विक इव्हेंटचे आणि फायर वर्कचे सर्व 500 रुपयाचे बक्षीस आहे. स्वागत याच नगरीचे भावी सरपंच राहुल शेट वरकड सीए साहेबांकडून 1000 रुपयाच्या लावून मंडळीसाठी बक्षीस स्वागत. त्याचप्रमाणे पाचरवेड गावचे पोलीस पाटील किरण शेठ कोईकर पाटील आपण देखील आलात, आपलं देखील सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी सुप्रसिद्ध रील स्टार प्रजक्ताताई बुरुड आपलं परत एकदा मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. आपण या ठिकाणी ताई उपस्थित झालात, ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे उद्योजक अतुल शेठ शंकर सांडभोर सहर्ष स्वागत. काटा 12 सेकंद. या ठिकाणी यादनगरीचे रिटी आणि डोरे एक नंबरच्या महिन्यासाठी ठाकूर पिंपरी गावच्या चेअरमनचा रित्या डोऱ्याच गालबंदीचा खेळ जिंकतो. फायनल साठी प्रत्येक गाड्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस अजित नारायण सांडभोर. त्याचप्रमाणे या ठिकाणी पाठीमागच्या शेवटी आपल्या तिनवडे गावचे भावी नेतृत्व सौ श्रद्धाताई नितीन सांडभोर पाटील ताई आपला सन्मान होत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. नुकताच ताईंना 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये सखी पुरस्कार प्राप्त झाला. सांडवडे ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी अजित नारायण सांडभोर अद्विक इव्हेंटचे सर्व आणि फायर वर्कचे सर्व प्रत्येक गाड्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस आहे. स्वागत. या ठिकाणी राजू छोट आरोडे चेअरमन यांच्या आणूनसाठी 500 रुपये बक्षीस स्वागत. मोकळी मंडळी सर माग मोकळी मंडळी. या ठिकाणी याच नगरीचे भावी सरपंच युट्यूब राहुल शेठ वरकड पुणे या ठिकाणी कार्यरत असलेले उद्योजक आणि अमरभाऊ सांडभोर 2000 रुपयाचे बक्षीस स्वागत. त्याचप्रमाणे याच गावच्या कन्या वंदनाताई भास्कर विश्वासराव ताई आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील ग्रामस्थांचे सहर्ष असं स्वागत. आपला सन्मान होतोय, तो स्वीकार करायचा आहे. याच्यानंतर फायनल साठी गाडा स्वर्गीय सचिन पप्पा सूर्यकांत भंडलकर. बरोबर आहे ना भाऊ? पहिलं घ्या, पहिलं पुढं
ठिकाणी प्रत्येक फायनलच्या गाड्यासाठी दोस्ती ग्रुप अजित नारायण सांडभोर आद्विक इव्हेंटचे सर्व फायर वर्कचे सर्व यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस स्वागत। आणि या ठिकाणी याचनगरीचे भावी सरपंच पुणे या ठिकाणी कार्यरत असणारे उद्योजक सीए साहेब राहुल शेठ वरकड 1000चं बक्षीस स्वागत। त्याचप्रमाणे उद्योजक श्री राहुल शेठ वरकड आपला पाठिंबाच्या स्टेजवरती सन्मावत आहे, त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण पाठिंबाच्या स्टेजवरती उपस्थित राहायचंय। चालू असलेल्या गाड्यासाठी बाळासाहेब बबनराव गाडवे पाटील यांच्याकडे रोख रक्कम 500 प्राप्त झाले, तरी कोणी घेऊन जायचंय। मास्टरचे दोन्ही गटाला सेम टू सेम आहे। डॉक्टर निलेश शेठ पठारे आणि विशाल भाऊ सांडभोर आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन। या ठिकाणी दोस्ती ग्रुप अजित नारायण सांडभोर आद्विक इव्हेंटचे सर्व त्याचप्रमाणे चालू असलेल्या यात्रेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं त्याला याच गावचे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच आदरणीय सौ प्रतीक्षाताई संतोष शेठ पाचरणे यांचे यजमान आणि राजवरण कन्स्ट्रक्शनचे सर्व आमचे स्नेही संतोष शेठ साधू पाचरणे साहेब आपण देखील उपस्थित झालात। आपला सांडवडे ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होतोय, त्याचा सन्मान स्वीकार करण्यासाठी आपण पाठिंबाच्या शेवटी यायचंय। ओ मोकळी मंडळी सहकार्य करा बरं, माग सरा पाठी माग।
ठिकाणी यादनगरीचे भावी सरपंच राहुल शेठ वरकड सीए साहेबांकडून आणि अमरदादा सांडबोर 1000 रुपयाचे बक्षीस आहे. स्वागत. संघटनेचा यादनगरीच्या अध्यक्षपदीचा सांडबोर सांडबोर जुगालबंदीचा खेळ जिंकतो. या ठिकाणी योगेश शेठ सांडबोर 500 रुपयाचं बक्षीस आहे. स्वागत. प्रत्येक फायनलच्या गाड्यासाठी वर्धा ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी तिनवाडी विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक बाळा उर्फ ज्ञानेश्वर कोंडीभाऊ पाचारणे शेठ आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील सांडवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आहे. त्याचा सत्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण पाठीमागच्या शेजवरती यायचंय. या ठिकाणी रमेश मोटार्स पनवेल संदीप शेठ बबनराव कोरडे यांच्याकडून ह्या गाड्यासाठी 1000 रुपयाचे बक्षीस आहे. गाडा मालक स्वीकार करायचा आहे. निखिल दादा सांडबोर आणि योगेश शेठ बाळासाहेब सांडबोर 500 रुपये जलावंतर मंडळीसाठी बक्षीस. स्वागत. या ठिकाणी भावी सरपंच आणि सीए साहेब राहुल शेठ वरकड नवनाथ शेठ वरकड सरपंच आणि अमरदादा सांडबोर 2000 रुपयाच्या अलावंसर मंडळीसाठी बक्षीस. स्वागत. फायनलच्या गाड्यासाठी अजित नारायण सांडबोर आदिविक इव्हेंटचे सर्व यांच्याकडून प्रत्येक फायनलच्या गाड्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस आहे. स्वागत. आता गाडा कोणाचा आहे? धर्मराज बैलगाडा संघटना आदिराज शुभम सांडबोर. बरोबर आहे का? तू करा. एक नंबरच्या बैलासाठी धर्मराज बैलगाडा संघटनेचा आणि यादनगरीच्या उद्योगपतीचा खेळ जिंकतो. शुभम सांडबोर या ठिकाणी भावी सरपंच राहुल शेठ वरकड आणि विद्यमान सरपंच विठ्ठल शेठ वरकड आणि अमर शेठ सांडबोर नवनाथ शेठ वरकड 2000 रुपये जलावंतर मंडळीसाठी बक्षीस आहे. स्वागत. प्रत्येक फायनलच्या गाड्यासाठी अजित शेठ नारायण सांडबोर अद्विक इव्हेंटचे सर्व 500 रुपयाचं बक्षीस आहे. शेठ आपलं परत एकदा स्वागत. त्याचप्रमाणे उद्योजक कलाशेठ बबन सांडबोर आपलं देखील सहर्ष स्वागत. अनिल शेठ बैल कुठे? व्यवस्थित पाठीमागे आरुडे जुगलबंदी सज्ज. वकील साहेब हा धन्यवाद.
ऍडव्होकेट सोमनाथ शेठ दिगंबर आरुडे आणि सचिन महाराज आरुडे, बरोबर ना? पुकारा. एक नंबरच्या बैलासाठी याच नगरीच्या उद्योगपतीचा वकील समाज आरुडे आरुडेच गलबंदीचा खेळ जिंकतो. सोमनाथ दिगंबर आरुडे आणि सचिन महाराज आरुडे जुगलबंदी. या ठिकाणी ऍडव्होकेट सोमनाथ शेठ दिगंबर आरुडे आणि सचिन महाराज आरुडे 1500 रुपये जर मंडळीसाठी बक्षीस स्वागत. या ठिकाणी याच नगरीचे भावी सरपंच पुणे या ठिकाणी कार्यरत असणारे उद्योजक CS साहेब राहुल शेठ वरकड, अमर शेठ सांडभोर, नवनाथ भाऊ वरकड 1000 रुपये जर मंडळीसाठी बक्षीस स्वागत. या ठिकाणी प्रत्येक फायनलच्या गाड्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस. अजित शेठ नारायण सांडभोर, दोस्ती ग्रुप, आद्विक इव्हेंट्स आणि फायर वर्कचे सर्व आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी सीए आणि भावी सरपंच राहुल शेठ वरकड आपण देखील आलात. आपला पाठीमागच्या स्टेजवरती सन्मान होत आहे, त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण पाठीमागच्या स्टेजवरती यायचं. त्याचप्रमाणे प्रसिद्ध भाजीपाल्याचे व्यापारी बाळीश्राम शेठ ठिगळे साहेब आपण देखील आलात. आपलं देखील सहर्ष असं स्वागत. आपला पाठीमागच्या स्टेजवरती सन्मान होत आहे, आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. गाडा खुनव घ्या. कांड बघा, कांड सरळ करा. ओ या गाडा कांड गाडा खुणा. गाडा खुनव घ्या. अनिल शेठ. आता याच्यानंतरचा गाडा शूरवीर PSI अशोकराव किसनराव येरंडे कोल्हारवाडी आणि प्रवीण शेठ बबनराव पडवळ आंबेठाण. एक नंबरच्या बैलासाठी कोल्हारवाडी गावच्या PSI साहेबाचा आंबेठाण गावच्या पडवळ इंद्रजीतच्या मालकाचा उद्योगपतीचा जुगलबंदीचा खेळ जिंकतो. या ठिकाणी याच नगरीचे भावी सरपंच आणि पुणे या ठिकाणी कार्यरत असणारे युवा उद्योजक CS साहेब राहुल शेठ वरकड, अमर शेठ सांडभोर यांच्याकडून अलाउन्सर मंडळीसाठी 1000चं बक्षीस स्वागत. त्याचप्रमाणे चालू असलेल्या यात्रेसाठी ज्यांनी फायनल साठी 10व्या क्रमांकाचं बक्षीस दिले, कलशवासी शरद विलास सांडभोर यांच्या स्मरणार्थ श्री भलशरद विलास सांडभोर बक्षीस प्राप्त झालाय. धन्यवाद. पाठिंबाच्या शेजारती सन्मान होते, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी या गाड्यासाठी प्रभाकर शेठ गेनोजी सांडभोर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. नुकतंच ज्यांचं शुभागमन झाले सानविले ट्रॅव्हलचे सर्व नवनाथ शेठ पाटोळे साहेब आपलं देखील सहर्ष असं स्वागत. व्यवस्थित जोडा. अनिल शेठ येरंडे. अरे 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 ए बाळा बारीक खोर रे, कशाला मध्ये आला होता तू? अरे बारक्या, काय गडबड आहे का तुझी काय इथं? आता पळू नको, थांब. अरे आता थांब ना.
या ठिकाणी संतोषभाऊ सांडबोर आणि तेजस शेठ सांडबोर याच नगरीचे फायनल सम्राट 1000 रुपये झाल्यानंतर मंडळीसाठी बक्षीस आहे. मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय ते आमचे सहकारी मित्र ऋषीभाऊ तळेकर आपण देखील उपस्थित झालात. भाऊ आपलं देखील सहर्ष असं स्वागत. हा थांबलो त्याचप्रमाणे तिनवाडीतील प्रसिद्ध फुलाचे व्यापारी सुधाकर भाऊ सांडभोर पाटील साहेब आपण देखील आलात. आपलं देखील सहर्ष स्वागत. महाराष्ट्र पोलीस अमोल शेठ सांडभोर आपलं देखील सहर्ष स्वागत. या ठिकाणी यादनगरीचे 22 सरपंच आणि सीएस साहेब राहुल शेठ वरकड अमर शेठ सांडबोर 1000 रुपये झाल्यानंतर मंडळीसाठी बक्षीस स्वागत. तेजस शेठ सांडबोर 500 रुपयाचं बक्षीस स्वागत. त्याचप्रमाणे तिनवडी नगरीचे माजी सरपंच बाळासाहेब शेठ सांडभोर पाटील आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील सहर्ष असं स्वागत. तेजस दादा सांडबोर 500 रुपयाचं परत एकदा झाल्यानंतर मंडळीसाठी बक्षीस स्वागत. पुकारा या ठिकाणी सुरेश शेठ सांडबोर उद्योगपती आणि वैभव शेठ सांडबोर अमर शेठ सांडबोर 22 सरपंच राहुल शेठ वरकड 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. या ठिकाणी दोन्ही गटाला मास्टरचे गटाला सेम टू सेम डॉक्टर निलेश शेठ पठारे आणि तेजस भाऊ सांडबोर आपलं मनपूर्वक स्वागत. पुकारा या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान संचालक प्रदीप शेठ कोरडे 76 ग्रुप दीपक शेठ शिंदे 500 रुपयाचं बक्षीस स्वागत. तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष महेंद्र शेठ वरकड सहर्ष स्वागत.
आणि राहुल शेट वरकड भावी सरपंच 1000 रुपयाचं परत एकदा बक्षीस स्वागत. या ठिकाणी प्रत्येक गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. दोस्ती ग्रुपचे सर्व अजित शेठ नारायण सांडबोर अद्विक वेंडचे सर्व फायरवर्कचे सर्व आपलं मनपूर्वक स्वागत. कानगुडे मंडपचे सर्व गणेश शेठ कानगुडे सहर्ष असं स्वागत. गाडा कोणाचा आता? त्याचप्रमाणे उद्योजक तीन शिवाजीराव वाजेपर्यंत. आरोडे आपलं देखील सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे उद्योजक सीए आणि भावी सरपंच राहुल शेठ वरकड यांच्याकडनं रोख रक्कम 1001 प्राप्त झाले. धन्यवाद. तिनेवाडी बैलगाडा संघटना का ढोरे बंधू हा घ्या. हरिभाऊ दादा द्या, चिठ्ठी द्या. याच्यानंतर संतोष शेठ सज्जय नारोडे हा उद्योजक प्रसिद्ध भाजीपाल्याचे व्यापारी अशोक शेठ डोहरे, रमेश शेठ थिगडे 500 रुपयाचा लावून जर मंडळीसाठी बक्षीस आहे. स्वागत. अजित शेठ नारायण सांडबोर यांच्याकडून फायनलच्या गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. राहुल शेठ वरकड सरपंच, भावी सरपंच आणि अमरभाऊ सांडबोर सावकार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. त्याचप्रमाणे चालू असलेल्या यात्रेसाठी ज्यांनी भरघोस अशी मदत या ठिकाणी केली ते तिनवाडी नगरीचे विद्यमान उपसरपंच त्याचप्रमाणे उद्योजक साहिल शेठ भरत गोगावले आपलं देखील सहर्ष स्वागत. नाव किती घ्या घ्या मंडळी, गाडा खुणाव घ्या. एकच नाव आहे ना? तिनेवाडी बैलगाडा संघटना अभिदादा तिथे बैलगाडा संघटना याच नगरीचे लाडके जाबाई बापू. ओ एकच नाव आहे ना? त्याचप्रमाणे चालू असलेल्या यात्रेसाठी ज्यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दिलं ते प्रामुख्याने त्यामध्ये विठ्ठल शेठ वरकड विद्यमान उपसरपंच तिनेवाडी, नवनाथ शेठ वरकड माजी ग्रामपंचायत सदस्य आणि फायनल सम्राट, त्याचप्रमाणे महेंद्र शेठ विष्णू वरकड आणि राहुल शेठ माणिक वरकड सीए सर्वांचं मनापासून धन्यवाद. घ्या घ्या गाडा पुकारा.
ठिकाणी याच नगरीचे लाडके जावई बापू अभिदादा थिटे आणि संतोष भाऊ आरोडे आणि सनीदादा राक्षे 1000 रुपयाचा लावून मंडळीसाठी बक्षीस स्वागत. त्याचप्रमाणे नुकतंच ज्यांचं शुभगमन झालं आहे ते तिनवडी नगरीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान आदर्श ग्रामपंचायत सदस्य आमचे माऊस भाऊ रंगनाथ भाऊ अरडे भाऊ, आपण देखील आलात. आपलं देखील सहर्ष स्वागत. आपल्या पाठीमागच्या स्टेजवरती सन्मान आहे त्याचा आपण स्वीकार करायचा. त्याचप्रमाणे चालू असलेल्या यात्रेसाठी नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं आहे ते तीन वडगावचे युवा नेतृत्व जय गणेश कन्स्ट्रक्शनचे सर्व आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शेठ पाचारणे आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील सहर्ष असं स्वागत. आपला पाठीमागच्या स्टेजवरती सन्मान होतोय त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण पाठीमागच्या स्टेजवरती या ठिकाणी चाकण मार्केट यार्डचे अडेदार निलेश शेठ वरकड आणि भावी सरपंच राहुल शेठ वरकड 1000 रुपयाचं बक्षीस आहे स्वागत. पुकारा या गाड्यासाठी वैभव शेठ रामदास सांडभोर आणि सुरेश शेठ लहूराज सांडभोर यांच्याकडून आणि संदीप शेठ कोरडे 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं आज वाघोबा देवाची यात्रा बैलगाडीची शर्यत मोठ्या थाटामाटानं पार पडली. त्यामध्ये सर्वच पुरुष महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आम्ही यात्रा कमिटीच्या सर्वांचं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करतो आणि ही यात्रा संपन्न झाल्यानंतर आज सर्वांच्या करमणुकीसाठी ठीक 8 वाजता या ठिकाणी फायनल सम्राट पिंपरीकर यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होण्याची सर्वांनी नोंद घ्यावी. फायनल सम्राट सचिन महाराज आरुडे 500 रुपयाचं बक्षीस आहे स्वागत. भावी सरपंच राहुल शेठ वरकड, अमर शेठ सांडभोर, निलेश शेठ वरकड 2000 रुपयाचं बक्षीस स्वागत. या ठिकाणी आज नगरीचे फायनल चालणार आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध मोहम्मद सांडभोर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. हार्दिक अभिनंदन. छत्रपती महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय. एपा गाडा मालक विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर बक्षीस वितरण होईल. सगळ्या गाड्या मालकांनी त्या ठिकाणी जायचे. आलेल्या सांडभोरवाडी या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बक्षीस वितरण होईल. आलेल्या सगळ्या गाड्या मालकांचं, गाडा शौकीनांचं, हॉटेल व्यावसायिकांचं, माता भगिनींचं मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दाखवली. आपलं ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत.